काल आम्ही आलो होतो 9 वाजता आलो तर ते म्हणे तुम्ही आज सगळा स्टॉक खतम झाला म्हणे, तर तुम्ही उद्या सकाळी या म्हणे. तर आम्ही सकाळी 5 वाजतापासून आलेले. आज संडे असून आम्ही सगळं न खाता पिता इथे आम्ही किती वेळचं थांबून आहो. आज येईल आणि विचारलं सगळ्यांना तर कोणी म्हणतात 1 घंटानी येते, कोणी म्हणते अर्धा तासानी. असं करता करता टाइमपास होऊन राहिलेला सगळा. आता सकाळपासून तुम्ही उभे आहेत, एजन्सीकडनं तुम्हाला काय नेमकी सुविधा भेटते? काहीच नाही. आम्ही उन्हात तानात बसून आहे. मुलं बाळा सगळे उपाशी आहे. आमचे मुलं बाळा सगळे उपाशी आहे. गॅस के काहीच नाही. खूप त्रास झाले. आता जो आक्रोश आहे, एकीकडे सिलेंडर नाही, दुसरीकडे तुम्ही रांगा लावल्यात, काय तुमचा राग आहे नेमका? आमचं म्हणणं एवढंच आहे, जे आज आम्ही एवढे 150-200 माणसं होते ना, उद्या आम्ही जर आज गाडीने आली तर उद्या तेच लोकांना आधी सिलेंडर द्या, ते आरक्षित सिलेंडर आम्हाला करून द्या आणि नंतर जे उद्या लाईन लावतील त्याच लोकांना पण द्या. म्हणजे आज लावलं आता इकडे एजन्सीमध्ये आलेत की एखादी एजन्सी सांगते की सिलेंडर नाही किंवा असं सूचना लावते, असं आमचं म्हणणं हेच होतं. सकाळी आम्ही आलो ना तेव्हा तिथं स्टाफची 2-3 माणसं होती. त्यांना विचारलं तर बोलती हो गाडी येणार आहे, म्हणूनच तर आम्ही कामाला आलो हे सुद्धा सांगितलं. तर त्यांनी एखादा फलक लावायला गरज होती का भाई आज गाडी येणार नाही, तुम्ही लाईन लावू नका. हे तर कमीत कमी त्यांनी पब्लिकला इन्स्ट्रक्शन देणं तर गरजेचं आहे ना. म्हणजे आम्हाला असं वाटतं की आम्हाला उन्हातानात फसवा फसवी करून ते त्यांचा टाइमपास करतात. आम्हाला तर असंच वाटतं. 7:30 वाजल्यापासून आलेलो आहे इथं. गॅसचं सकाळी सांगतात की 9 वाजता येईन, 10 वाजता येईन, 11 वाजता येईन. अजूनपर्यंतही सिलेंडर आलेला नाही आहे. आम्ही अजून त्याच आशेवरती आहे की आम्हाला अजून भेटन. त्यामुळे भारत एजन्सी आम्हाला काय सांगतही नाही खरं की नक्की गॅस येणार आहे की नाही येणार आहे. मी काल पण परत गेली 2 वेळेस. पोत्र नव्हतं, एक म्हातारा बसलेला होता, तो मला उद्या या. उद्या आम्ही म्हणजे आज आलो तर आम्ही बिगर चहाचं आलो, फक्त दात घासते गोळणा करून निघालो. आणि मग तो सिलेंडरला नंबर लावला. तिकडे काल गेलो, तिकडे गुरुकृपाला लाईन चालू होती. मग हा कुठे गेला याचा पण तर मला आला पाहिजे ना. असं इकडे कुठली सूचना नाही, काय नाही, उन्हामध्ये बसून तुम्ही काहीच नाही. पाणी सुद्धा नाहीये प्यायला. 20 रुपयाचं पाणी आणलं किती वेळ नाही पिणार. असं आहे ना. घरच्या लोकांचा आम्ही विचार करतो ना, आमच्या घरचे लोक विचार करतात. काही गोष्टी ह्या झाल्या. त्या अन्न जेवायला काय करायचं? 3 वाजले, आता कुठला सिलेंडर येईल? कुठून सिलेंडर आहे आता आम्हाला? आमची माझी 3 वर्षाची पोरगी आहे घरात. 5 वाजता आलोय सकाळी आम्ही, सिलेंडर नाही. आता ह्यो घेऊन काय करू? इथं थांबू का आम्ही? अमेरिका इराण युद्धाचा फटका आता देशभरात पडलेला आहे. अनेक ठिकाणी गॅसचा तुटवडा सुरू आहे. मात्र कल्याण परिसरामध्ये बघितलं, कल्याण पश्चिममध्ये, उंबाडा परिसरामध्ये अनेक एजन्स्यामध्ये मोठमोठ्या सिलेंडर बाहेर ठेवून घरगुती गॅस सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी आहे. विशेषतः पाहायला गेलं तर उंबाड्यामधील विजय कृष्णा एजन्सीच्या बाहेर ही मोठे संतापलेली लोक जे आहेत ते या ठिकाणी दिसले आहेत. स्थानिक या ठिकाणी नगरसेवक देखील या ठिकाणी आलेले आहेत. पाहायला गेलं तर सकाळी पहाटे 5 वाजून ही रांग लागलेली आहेत आणि आपण पाहू शकता की सगळ्यांनी आपले सिलेंडर त्या सिलेंडरवरती रुमाल टाकून, म्हणजे एखाद्या गावाच्या ठिकाणी ज्या पद्धतीने आपण बसण्यासाठी जागा किंवा सीट आपण बुक करतो, खिडकीतनं रुमाल टाकतो, त्या पद्धतीने या ठिकाणी टाकून आपला सिलेंडर ओळखायला यावा या पद्धतीचं या ठिकाणी सिलेंडरची रांग लागली आहे. आणि सकाळी पहाटे 5 वाजेपासून या ठिकाणी सगळेच नागरिक जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत. मात्र एजन्सीकडून कुठल्याही प्रकारची अधिकृत सूचना न मिळाल्याने या ठिकाणी संताप व्यक्त केला जातो. आपल्यासोबत स्थानिक नगरसेवक आहेत जयवंत भोईर, यांच्याकडे विचारून घेऊया. सर, तुम्ही या ठिकाणी आलेले आहेत, काय नेमका या सगळ्या नागरिकांचा इकडं रोज तुम्हाला पाहायला मिळतोय, काय तुम्ही नेमका इशारा दिला? तर बघितल्यावर खरोखर कारण नागरिकांना सकाळी 5 वाजल्यापासून इथं वेटीस पकडलेले आहेत. आणि जो मालक आहे विजय पोद्दार अग्रवाल नाही, विजय पोद्दार आहे. याचा एकही इथे माणूस नाही, त्याचा मॅनेजर नाही. परंतु त्यांना फलक लावायला पाहिजे होता की बाबा आजच्या दिवसात सिलेंडर तुम्हाला मिळणार नाही, किंवा त्यांना काहीच सांगण्यात नाही आलं. आणि सकाळपासून त्यांची लाईन लागलेली आहे, त्यांना जेवण नाही, पाणी नाही, काहीच नाही. एखादा नागरिक चक्कर येऊन जर पडला, काय बरं वाईट झालं, त्याला जबाबदार हा विजय पोद्दार असणार आहे. आणि त्यांनी जर आज त्यांनी ऐकलं नाही तर आम्हाला शेवटी आमच्या शिवसेना टायलनी त्याला आंदोलन किंवा काय त्याला दाखवायला लागेल आम्हाला. दुसरीकडे पाहिलं तर तुम्ही किती वाजेपासून सकाळी आलेले आहेत आणि काय तुम्हाला समजतं? मी सकाळी 7 वाजता आलेलो इथे. सकाळी 7 वाजून ते म्हणतायत की 11 वाजता गाडी येईल, 12 वाजता येईल, 1 वाजता येईल, 2 वाजता येईल असं म्हणताय. आता 2ही वाजून गेले तरी अजून गाडीचा पत्ता नाही. कोणी म्हणते की गाडी गुरांना भरते म्हणून. आता नक्की परिस्थिती काय आहे ते मलाही सांगता येणार. आपल्यासोबत काही महिला देखील आहेत. काय वाटतं की या ठिकाणी तुम्ही आलेले आहेत की एखाद्या
एजन्सीमध्ये सूचना तर द्यायला पाहिजे. 5 वाजेपासून किती वाजता तुम्ही आलेत आणि काय आताची परिस्थिती? आम्ही 5 वाजतापासून इथे आहो. आम्हाला सांगत आहे की 2 घंट्यांनी गाडी येत आहे. मग ती एक गाडी बेकार झाली, दुसरी गाडी येत आहे. असं पण माझं म्हणणं असंच आहे की त्यांनी क्लिअर शॉट सांगायला पाहिजे की नाही बाबा आज सुट्टी आहे, तुम्ही काही येऊ नका. कशाला त्रास द्यायचा, माझं असं म्हणणं आहे. लहान मुले घेऊन आलेत, वयोवृद्ध देखील आहेत, त्यांची काय परिस्थिती आहे त्यांची? अजित तुमची छोटे नातू आहेत ते आता दुसरीकडनं भात बनवून आणला तेव्हा ते खातात. चहा पण नाही आम्ही पिला. इथं 11 वाजता चहा पिला नाही. इथं वडापाव भेटत नाही, काही भेटत. हो, गॅसचे पैसे नाश करायचे आणि मग गॅस कशाचा घ्यायचा असं पण आहे ना. तुम्हाला काय वाटतं की एजन्सीने असे काही सूचना दिल्या पाहिजे म्हणजे जेणेकरून यांचा त्रास होणार नाही आणि यामुळे संताप व्यक्त होऊ शकतो? आम्हाला असंच वाटतं आज आणि याच्या पुढेही ही परिस्थिती थोड्या दिवस तर राहणार आहे, हे एक्सेप्टेड आहे. कृपया करून ज्या सूचना असतील किंवा तुमचा रिस्पॉन्सिबिलिटी एम्प्लॉईज इथे बसवा आणि त्याला नागरिकांना सगळं व्यवस्थित सांगा. कारण फक्त एका आशेवर सगळे आम्ही बसलेत. 11ला गाडी येते, 2ला गाडी येते, 5ला गाडी येते, असं त्यांनी करून ठेवलंय. एकंदरीत पाहायला गेलं तर या ठिकाणी सकाळपासूनच या ठिकाणी 5 वाजेपासून नागरिकांनी रांगा लागल्यात. मात्र एजन्सीकडनं हलगर्जीपणा करत यांना कुठल्याही सूचना मिळत नसल्याने या ठिकाणी नागरिकांचा रोष पाहायला मिळतोय. त्याचबरोबर आता शिवसेनेने देखील इशारा दिला आहे की संबंधित नागरिकांना कुठेतरी बॅनरबाजी करत किंवा त्यांना सूचना फलक लावून सूचना द्यावी, अन्यथा आम्ही शिवसेना स्टाईलने त्यांना धडा शिकू असा देखील इशारा या ठिकाणी दिलेला पाहायला मिळत आहे. सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.